घेतलेली त्यांची BMW आणि एजे भाऊ आलेले आपल्या गाडीवरती. आरजे भाई आपल्याला एका लोकेशनवर घेऊन चालले. बघूया त्या लोकेशनवरती काय भेटते आपल्याला पाहायला. यांचं गेले गाडी खड्ड्यात, तर मला नाही वाटत निघल बिचाऱ्यांची. आपण मंडळी त्या ब्राझीलच्या दिशेने चाललोय. हे बघा समोर सीन बघा. उट्टी में आए हैं हम, एजे भाई की गाडी चला रहे हैं हम. इकडं लोकेशन ते तिकडं पण तगडं वाटतं ना लोकेशन. एवढी ट्रॅफिक लागलेली आहे, बापरे 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 बाप. मोठी लाईन लागलेली आहे. एक आहे बा शिस्तीत चालले एवढंच आहे. संपली ट्रॅफिक, बरं झालं. चला आता जरा मोकळी गाडी चालवता येईल. पुढचं काही सांगता येत नाही, पण मग ठीक आहे, बऱ्यापैकी संपली आहे. नाही हॉटेलच्या दिशेने चाललो आहे की कुठने हॉटेल, तर आता काय आपल्याला खायचं प्यायचं काम झालंय आपलं. इकडनं कडून रस्ता असेल. चॉकलेट काय आहे? फॅक्टरी. पार्किंग भेटत नाही मंडळी इथं. दोरी सोडली तरी स्वराला तेवढाच टाइम राहतो स्वरायला. एंट्री द टी फॅक्टरी, द चॉकलेट फॅक्टरी. चलो शेवट 2,500 किलोमीटरचा टार्गेट आहे. तिथे 6 जण आहे का? 5 जण 4 मला बरं. चला मंडळी, इथं या व्ह्यू मध्ये ना आपल्याला यासाठी घेत होतो आपण खायला. पोरांना आहे ना नुसतं खायला लागत आहे. खायला घेऊन प्लेंग वरती आहे. चला पोरांनो चला. पुरे पोरांनो साठी. मुंबई ठाणे. स्कूल मध्ये नाशिक. तुम्ही नाशिकचे? नाशिक आम्ही बाईक राईड करतो. नाशिकवरून आले. एजे भाऊला जरा जास्तच थंडी वाजू राहिली. त्यांनी मफलर बांधून घेतली. काय म्हणता मंडळी? लयच बेकार थंडी आहे. बघा ना टेम्परेचर असं राहत ते. पाऊस जमा रस्ता लागला. कोणी सोन्या? आणि याच्या आधी काहीतरी बोला. त्यांच्या प्रश्न उत्तर होते कोण राहता असं. कोण राह मारील अंडर एजच्या आतमध्ये अंडर एज. कधी म्हण काहीतरी इम्पॉर्टंट काम चालू आहे त्याचं. रील पाहत आहे. काल रात्री पण चालू होतं. आमचा हुशार एजे भाई इथंच ठेवून गेलाय त्याचं सामान. असं दुसऱ्यांनी केलं असतं तर फार त्याचा जीव घेतला असता. आता स्वतः चूक केले. तू पण येतो त्याच्यात उदाहरण. सगळ्यात जास्त बोलणे तूच का ते. अपाचीवर आलेलो आहोत कारण आपल्या अपाची घ्यायला कोणी नाही म्हणत. कोणाला तर नाही आवडत आमची अपाची. जेव्हापासून मेट्रोवर आली आहे तेव्हापासून आता आपल्या अपाचीची व्हॅल्यू कमी झाली आहे. आता एव्हरीबडी वॉन्ट्स बुलेट अँड अपाची. Not is everybody's now favorite. There was a time
पेनापाची वॉज जास्त इंग्लिश होती. आता आपण चाललोय मंडळी कुन्नूरच्या दिशेने. हॉटेल बुक करणार आहोत. हॉटेल बुक केलेलं नाहीये, बघूया आता. इथं विषय गंभीर आहे, इथं वेळच लागणार आहे आपल्याला. चला मंडळी आता निघूया हॉटेलच्या दिशेने. ट्रॅफिक मध्ये अडकलोय, हळूहळू प्रयत्न करतोय आम्ही काढायचं. लाईन लागलेली आहे. छोटी बाईक आहे म्हणून काय वाटत नाही, मोठी गाडी असते ना इथं 2 तास घालायचे समजायचे. बस 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 बस. ट्रॅफिकच्या चक्कर में खेळ झाला आता. खेळ लागला का नाही ना रे? पडलं ना ते खाली, ते खड्ड्यात घातली, तिकडून खड्ड्यात गेलं. लागलं नाही ना? लागलं नाही ना? हाँ बैलेंस गेला. होत रहता है ऐसा, छोटा मोठा चीजें होती रहती है मंडळी. लोक चांगले इथले. एक जण पटकन पळत आला एजे भाऊला उचलायला, आणि बरं पाठीमागे सोनू होता त्याच्यामुळे त्यांनी पटकन उचलली गाडी. आता आहे ना रूमवर गेल्यावरच भेटूया. आजचा दिवस थोडा बऱ्यापैकी हेक्टिक होता मंडळी. रूमवर जायच्या आधी ना आजचा पेट्रोल भरून घेऊ, म्हणजे उद्या आपल्याला परत पेट्रोल पंपावर जायचं टेन्शन नाही राहणार. गाडीचा फॅन आहे ना मंडळी चांगलाच वापरत येतोय. 146 रे, 686. थोडा नीचे रहने दो, थोड़ा कम रहने दो, तो कम करो. ट्रॅफिक काय मला नाही वाटत निघून दिलं आम्हाला. जिकडं तिकडं नुसतीच ट्रॅफिक आहे. काय आहे उटीमध्ये काही समजत नाही यार. कंटिन्यू ट्रॅफिक आहे, कंटिन्यू. आणि अशी नाही ना मोठमोठ्या लाईन्स आहे डायरेक्ट, मोठी मोठी. गाडीची चांगलीच टेस्टिंग आहे मंडळी. सारखा फॅन चालू होतोय आणि नुसतं वर चढायचं आहे आपल्याला. 268 ची रेंज दाखवतोय. ॲव्हरेज पण उतरलेलं आहे आणि जवळपास आता 4 वाजले मंडळी. हो आता हॉटेलवर जायचं मंडळी, मस्त रिलॅक्स करायचा. समुद्र किनाऱ्यावरती मजा येणार आहे मंडळी आता केरळला गेल्यानंतर. होय काय बनवली यार यांनी ही गाडी. मस्त बनवली आहे. भरपूर वेळानंतर 3रा गिअर टाकला. चला मंडळी आता भेटतो रूम वरती. परत ट्रॅफिक लागली भेंडी. मस्त मंडळी सीन बघा पुढे, एक नंबर सीन आहे. बसलाय ना भाऊ कसा. बघतो तुझ्याकडे फोन पॉज आहे. अरे तो आराम करतो. तर मंडळी सर ते शेवटी आम्ही पोहोचलो आहोत. कुठे पोहोचलोय? कॅमिला विला. कॅमिला विला. आपल्या होमस्टेचा बॅकग्राऊंड बघा कसे जबरदस्त बॅकग्राऊंड. कॉमन एरिया आहे. येस. तिकडे आपले 2 रूम आहे. रूम नंतर दाखवू आम्ही. इकडे मागे किचन आहे. येस. तुम्हाला पाहिजे चहा कॉफी तर बनवू शकताय. डिनर तुम्ही ऑर्डर करला तर त्यांच्या वगैरे ऑर्डर जर करला तर तुम्हाला बॅकग्राऊंड नाही. हा सगळं तुम्ही विभागा. म्हणजे एवढं आज दिवस नाही मला बाकीच्या सगळ्या दिवसांपेक्षा निवांत वाटू राहिलं. जबरदस्त. आता आज आहे ना बाईक सगळं आज रिलॅक्स डे, फुल रिलॅक्स डे. आता हा काहीच नाही फक्त ना ते 125 आणि हे 20 145 किलोमीटर चाललोय आपण दिवसभरात. टाइमपास केलाय. काही असं एक्साइटिंग फक्त ते होतं मग तेवढं एक्साइटिंग. काय पाहिलं माहिती का मी आज एक का वर्ण अशी उलटी पाहिली ते एक्साइटिंग. वर्ण नव्हती सियाज होती. नाही म्हणून वाचले का सगळे. ते एक एक्साइटमेंट. दुसरं तो एक हत्ती, एक छोटी हत्ती म्हणजे नाही का खरं त्या होता. रोड भारी होता. रोड बद्दल नाही बोलू शकत, पण जे प्राणी होते ते थोडं लेट झालो आम्ही बघायला. आणि त्याच्यानंतर त्या 2 एक्साइटमेंट. तिसरी एक्साइटमेंट आम्ही फॉरेस्ट मध्ये ना सुसू करण्यासाठी थांबलो होतो. मग तिथं आम्हाला फॉरेस्ट म्हणजे तुम्ही इथं नो स्टॉपिंग झोन मध्ये, नो पार्किंग झोन मध्ये कशी गाडी थांबवलं. घाट होता आणि पूर्ण जंगल होतं. कस तरी आम्ही जुगाड लावला. जुगाड नाही म्हणजे सिक्रेट जुगाड होता. सिक्रेट नाही, ते गोड वर्ड्स, स्वीट वर्ड्स म्हणता ना. ते म्हणता नाही का मुंगी होऊन साखर खायची.
तसं गेलं आपले राहुल भाऊ आणि मी सॉरी सर चुकी झाली आमच्याकडनं, परत नाही होणार. तेव्हातून प्रॉब्लेम असा होता का त्याला हिंदी येत नव्हती, येस त्याला इंग्लिश पण पूर्ण येत नव्हती. तो इंग्लिश अर्ध बोलायचा मध्ये हिंदी पण बोलायचा मध्ये तमिळ सुरू करायचा. त्याला भाऊ सर सुसू सर असं सांगायला. काय करायचं म्हणजे तुम्हाला सांगतो, हिंदी बोलायचा, हिंदी झालं तर मग नाही इंग्लिश पण त्याला हिंदी येतच नव्हती भाऊ. एकदम 2-3 वड येत होती नाही, पण त्याचं व्हायचं तमिळमध्ये जास्त बोलत होतो. हिंदी बोलायचा, हिंदी झाली की त्याची इंग्लिश सुरू व्हायची, इंग्लिश झाली का मग ते तमिळ सुरू करून द्यायचं. तमिळ सुरू केलं ठीक आहे, हिंदी इंग्लिश थोडं ऍडजस्ट करून घेऊ, पण तमिळ सुरू झालं नंतर तमिळ सगळं टाक करून जाऊ राहिलं भाऊ. तो त्याला म्हटलं सॉरी व्हॉट सॉरी आम्ही काहीतरी पुढे बोलायला पुढे येडा करायचं. झालं जाऊ द्या. नशिबाने आपण तिथून सुटून आलोय. कुठे स्पेशल होत्या त्यांनी त्यांच्या स्टेशन ऑफिसर होते, फोटो त्यांनी बिटो त्याला फोटो पाठवले. त्याने फर्स्ट डिपार्टमेंटचे साहेब सर असतील ते चांगले होते. ते बोलले कुठले मुलं आहे, त्यांना गोष्ट माहिती घेतल्या, विचारला. म्हटलो नाही नव्हतं एवढं आम्हाला वाटलं फॉरेस्ट संपलंय म्हटलो. आणि ते म्हणजे महाराष्ट्राचे का ओके ठीक आहे, पण त्यांना वॉर्न करा की परत नका थांबू वगैरे आणि सोडून चांगलं एवढं चांगलं बिहेवियर. आणि बाकी उद्या काय आहे ते उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला कळणार आहे. आणि आपली मंडळी अजून एक आम्हाला जसं राईड सुरू झाली आहे, गाडी पंचर योगेश भाऊची, गाडीचा ब्रेक आता ब्रेकच नाही लागला. दोघ जण तर आम्ही कुन्नूर मध्ये थांबलेलो आहे आज. कॅमिला विला म्हणून येतं, कॅमिला होमस्टे. तर आपल्या गाडी आपली 350 क्लासिक बुलेट, तिचा ब्रेक आहे ना मागचा तो लागत नाही. आणि आता आपण आहे ना पूर्ण वरती चढून आलोय. निलगिरी हिल्स आहे जी तमिळनाडू आणि कर्नाटकच्या बॉर्डरवर आहे, ही हिल रेंज आहे. तर त्याच्यात कुन्नूर आणि उटी हिल स्टेशन आहे. तर तिथं कुन्नूरला आपण थांबलोय. पण आता आपल्याला पूर्ण घाट उतरून परत खाली जायचंय. तर आता गाडीचा ब्रेक इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे ते ब्रेक व्यवस्थित करायला गेले. तसा आपल्या आपाचीचा खेळ विषय गंभीर आहे, ते आता माझं मलाच माहिती आहे. म्हणजे सर्व कन्याकुमारी आमच्याकडून चुकली आहे खरं विचार सांगायचं झालं तर. म्हणजे आपाचीचं तर 100% आणि दुसरी ती RR आपली दुसरी BMW आहे ना ती पण. या दोन्ही गाड्या आहे ना त्यांचे ब्रेक थोडेसे ना वीक आहे. आणि पण एक गोष्ट आहे की आमचं कसं आहे कॉर्डिनेशन सगळ्यांचं, म्हणजे मॅनेजमेंट वगैरे. आता यजमानी पण हे डोकं लावलं म्हणजे तुम्ही पुढे थांबतो, तू मागे थांब, काही प्रॉब्लेम आला तर. आता हे कोणाला बाकीच्यांना शक्य नाही, कारण हे आम्हाला आमचं बॉन्डच असं आहे की प्रत्येकाबरोबर की आम्हाला समजून जाते त्या गोष्टी. पण तुम्ही जीवनात कधीच अशी फालतुरीच घेऊन पोरं आले सर ते शेवटी फार अंधार पडला. महत्वाचं काम करून आले पण आपलं ब्रेकचं काम त्यांनी केलं गाडीचं. एक मोठं टेन्शन कमी झालं. त्याचं काम नाही मंडळी, त्याचा विषय काय माहिती प्रॉब्लेम कोणता कधी येऊ शकतो. मर्डे चिखल अडकला झाला, चिखल स्प्रिंग राहते ना आपलं याचं स्प्रिंग रिस्पॉन्स, तो प्रॉब्लेम आहे. काही अडकलेला असेल ना म्हणून त्याचा रिस्पॉन्स म्हणून देत गोष्ट लेट लागायचं किंवा कधी कधी मग ते त्याच्यामुळे अडकल्यामुळे तो माग प्रेशर लागायचं. चेन प्रे सोबत ऑइल पण पाहिजे कंपल्सरी. चिखल हा लागला अनुभव कडे पडले अडसॉट निघणार नाही ती. एक्सपिरियन्स नाही बोलायचं. मस्तपैकी 5 बेड आहे सगळ्यांसाठी, मस्त रूम आहे, घरच्या सारखे रूम आहे मंडळी. हे तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं. ही पण रूम सगळी, ही पण होमस्टे आहे सगळा. सोनूभाऊला खोकला येतोय त्याच्यामुळे होमस्टे टाईप आहे. बाहेर सीन आहे ना मंडळी एक नंबर आहे. अंधारात तिथे दिसणं मुश्किल आहे. जबरदस्त